सांगतानाच हसू येत आहे. एक पेशंट आलेला, जवळपास असेल एक 35-36 वर्षाचा असेल. कामगार होता, गरीब होता. तो पडला कामावरती आणि त्याच्या हाताला लागलं. तर जवळपास एक 12 टाके जवळपास लागले असतील त्याला. तर त्याला घेऊन एक पॉलिटिशियन आलेला लोकली, जे फुल चैनी बिनी, एक नंबर व्हाईट कपडे, फुल टिपटॉप, भारी माणूस. आलं, हे सगळं झालं. जवळपास एक 12 टाके मारल्यानंतर माझं जवळपास बिल झालं असेल एक 5,500च्या आसपास बिल झालं. आतमध्ये आला, साहेब गरिबाकडनं पैसे घेता तुम्ही. मी म्हटलं हो बरोबर आहे, काहीतरी डिस्काउंट द्यायला पाहिजे, गरिबाला तुम्ही फ्री ट्रीटमेंट दिली पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे चालेल ना, काय हरकत नाही, मी करतो डिस्काउंट. पण तुम्ही, ते बोलतो मी सोबत आलो, याला घेऊन आलो आहे, तो गरीब आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, गरिबांना ट्रीटमेंट फ्री दिली पाहिजे. मी म्हटलं मान्य करतो, म्हणजे 100% देतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, माझा डिस्काउंट तर करा. पण तुम्ही किती पैसे देणार आहात? नाही मी तर सोबत घेऊन आलो आहे. मी म्हटलं तुम्ही पण 1,000 रुपये द्या, मी पण 1,000 रुपये कमी करतो. तर म्हणजे इकडं तिकडं बघायला लागला. मी म्हणून जास्त काय बोललो नाही. मी म्हटलं सोडा सर, काय हरकत नाही, तुम्ही 1,000 रुपये कमी द्या, मला काहीच हरकत नाही. 4,500 रुपये त्यांनी कॅशमध्ये पे केले आणि गेले. मला एवढा हसू आलेला, म्हणजे सांगायचं एवढंच आहे की चॅरिटी फक्त डॉक्टरांनी फीसमध्ये करावी आणि बाकीच्यांचं काय. जर तुम्हाला खरंच असं वाटतं की गरिबाची मदत झाली पाहिजे, तर तुम्ही पण तुमच्या खिशातून 2 पैसे द्यायला पाहिजेत. तुम्ही पण तुमचा खिसा थोडासा हलका करायला पाहिजे. नेहमी समोरच्याने का चॅरिटी करावी, आणि जर चॅरिटी करावी तर तुम्ही पण करायला पाहिजे. डॉक्टरांनी तर केलीच पाहिजे, त्यात काय वाद नाही म्हणा, पण तुम्ही पण करणं गरजेचं आहे. बस, बाकी अजून काही बोलायचं नाही आहे. थँक्यू.